नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, त्रिशो हा काय आलं? कुठे कबूतर आलंय? नको, राहू दे ना, तिथं बसलंय ना ते. झोपलंय का? त्याला दिसत नाही कबूतरला? हा, काय एकच आईच आहे? बापरे, उडता नाही येते मग त्याला? अरे यार, कुणाचे मम्मी पप्पा नाही आहेत? कबुतराचे मम्मी पप्पा नाही आहेत? हा, अरे यार, मग तो तर आपल्याच घरी राहील कबूतर. अरे यार, मग थांब, आपलं जेवण बनलं ना, मग आपण कबूतरला देऊया काहीतरी खायला. ठीक आहे, टमाटर. हा, टमाटर देऊया मग. पण तो नाही खाणार का त्रिशू, असं वाटतंय मला. खाणार ना पक्का? हा, असं बोलला? कबूतर बोलला असं? कधी बोलला तुला? रात्री बोलला? ओ बापरे, मग टमाटर अजून दुसरं काही नाही? चपाती भात नाही खात तो कबूतर? चपाती भाजी पण खातो? अच्छा, मग ठीक आहे, आपण ना ते जेवण बनून झालं ना आता मम्मीचं, तेव्हा आपण देऊया चपाती भाजी. पण ते कसं काय आलं ग त्रिशू कबूतर इकडे? उडत आलं? अंकलने ठेवलं तिथं कबूतर? नाही ग, ते चुकून इकडे आलं असेल ना. मग आता जोराचा पाऊस चालू आहे ना, त्याच्यामुळे इथं राहिलं ते कबूतर. अंकलने आणलं? हा, ठीक आहे, देऊया आपण कबूतरला जेवण देऊया. आणि तू आज दिवसभर मोबाईल नाही बघितला ना? मी तुला काल काय सांगितलं होतं? हा, मम्मी तुला जेव्हा मोबाईल दिल ना तेव्हाच बघायचं. हे गायत्री, त्रिशूला जास्त मोबाईल नाही दिला ना तू? हा, बघ, मम्मी काय बनवते त्रिशू जेवण? खिचडी? अच्छा, चालेल, बघतो बरं मम्मी काय बनवते. हा चाल, फिश बनवते गायत्री. आज तू रेसिपी दाखवायची, तू फिश कशी फ्राय करते ते. फिश फ्राय करते ना तू गायत्री? बरं झालं पाऊस यार, किती 4 दिवस आलेत ना गायत्री? हा, कंटिन्यू. मित्रांनो, 1 तारीख आज काय आहे, म्हणजे आज 3 तारीख आहे. 3 तारखेपर्यंत कंटिन्यू पाऊस चालू आहे, दिवस रात्र पाऊस चालू आहे मित्रांनो इकडे. म्हणजे ना पूर्ण गल्ल्यांमध्ये पाणीच पाणी झालंय, माहितीये का? आज मी ऑफिस मधून येत होतो, इथं गल्लींमध्ये एवढं पाणी भरलंय ना, गुडघ्यापर्यंत पाणी पोहोचलंय मित्रांनो. डायरेक्ट एवढं पाणी भरलेलं आहे. मग बघितलं ना तू, किती भिजलो होतो मी. छत्री असून पण पूर्ण भिजायला झालं. आणि तुम्ही माझ्या त्या घराचे रस्ते बघितलेच आहेत कसे आहेत ते. पूर्ण त्याच्यामध्ये चालता सुद्धा येत नव्हतं, अशी परिस्थिती होती. आज 3 दिवसापासून कंटिन्यू पाणी चालू आहे. आणि काहीतरी अजून आपलं धुळे जळगाव त्या साईडला अजून पाऊस पडत नाही जास्त. हा, पण धुळ्याला पडला, पण जे आजूबाजूचे खेळ आहेत ना गायत्री, तिकडे नाही पडलाय पाऊस. आता आपलं गाव आहे लांबकणी गाव आहे, लांबकणी गाव मग कथा पडणार पाणी. मग लांबकणी, बोरीस, बुडजेर, ते आपलं नंदानं, परत आपलं चिचवार, तसा पाणीच नाही पडणार ना डायरेक्ट. निजापूरला पडणार पाणी? हा, चालेल, बनव तू रेसिपी दाखव तर. काय फिश फ्राय करते ना तू? दाखव तर कसे फिश फ्राय करते तू. पण त्याच्यामध्ये काय काय टाकले ते सांग आधी तू. हा, हे बघा इथं पूर्ण काय काय रेडी करून ठेवला. हे बघा इथं कोथिंबीर आहे, काय अजून? काश्मीरी लाल तिखट आहे, साधं तिखट आहे, आणि फिश फ्राय मसाला आहे, अद्रक लसणची पेस्ट आहे, धना पावडर आहे, आणि हळद आहे, आणि मीठ टाकते त्याच्यामध्ये मीठ टाकणार. आणि कोथिंबीर आहे. आणि इकडे बघा हे मासे आहेत इकडे. आणि इथं मी रवा आणि थोडासा मैदा घेतलाय, तांदळाचा. थोडं जोरात बोल ना. रवा आणि मैदा घेतलेला आहे याच्यात. रवा आणि मैदा? अच्छा, तांदळाचं पीठ नाही ना, तर मग थोडा मैदा टाकते त्याच्यामध्ये. हे बघा इथं रवा आणि मैदा घेतलाय या प्लेट मध्ये. आणि इथलं ते सांगितलं तिखट वगैरे, ते आलं लसूण पेस्ट वगैरे ते टाकलंय तिने. आला कशाला? आला नाही, आलं बोललो मी, आलं. ठीक आहे, अजून काय टाकते तू? टाक पटापट. काहीतरी असं नाही तर आपल्या लोक नावं ठेवतील अशा काही रेसिपीचे व्हिडिओ बनवताय जाणू. मित्रांनो, आम्ही एकदम म्हणजे असं प्रोफेशनल रेसिपीचा व्हिडिओ नाही बनवते. जे आपलं घरगुती
ते जसे म्हणजे जसं जेवण बनवतायत तसंच आमचं म्हणजे घरगुती बनवते. पूर्ण फायनली थोडी ना मी रेसिपी एकदम बनवते. मी आता जेवण बनवते म्हणून व्हिडिओ दाखवताय. हा, ते फायनली त्याच्यावर जर व्हिडिओ बनवायचा राहिला तर असं थोडी ना गोंधळ करेन. सगळं रेडी करूनच ठेवेन, जेव्हा मिक्स करेल पटापट टाकेल तेव्हा सांगेन. हा तेच. आता तरी दाखव ना तू, आता आपल्या घरामध्ये खाण्यासाठी कसे बनवते ते दाखव तू. कारण की तेवढं पण बनवलं ना गायत्री तरी म्हणजे हे बघा, आता हे सगळं मिक्स करून घेते हा मसाला. हा आणि याच्यामध्ये आता थोडं हे तेल. सर्व मिक्स करून घेते हा. आणि त्याच्यामध्ये ते पीठ वगैरे टाकशील का आता? नाही, याच्यामध्ये मासे आहेत ना, हे फिश, हे हा. सगळं असं मिक्स करून घेईन आणि साईडला ठेवून दे आणि या पीठ मध्ये तळून त्याच्यात टाकेन. अच्छा चालेल, बनव ना मग. हा, मग त्याच्यात थोडं तेल टाकायचं. हा ठीक आहे, टाक. म्हणजे तेल किती, थोडंच टाकायचं ना जास्त? हा, नाही थोडं. 1 चम्मच. हा. आणि तिकडे काय खिचडी बॉईल होते का? हा, खिचडी बॉईल नव्हती. अरे म्हणजे खिचडी ते बॉईल आता थोडंफार येऊन जातं. ते शिजी राणी भो. ते कुणाला समजतं कुणाला नाही समजत ना. हा मग शिजी राणी ना, आपला यामा काय बोलतो, शिजी राणी भो खिचडी. झालं का? तू तर पूर्ण एकदम म्हणजे असं हॉटेल सारखंच बनवते तू तर डायरेक्ट. बघितलं का? हा बघितलं. पण एवढ्या ह्याच्यात होऊन जाईल का ते? आला मन. हा ठीक आहे, बनव. तू बनव तरी कशी, म्हणजे 1-2 तर मासे सोडतात तवा मा. थांबा ना, अजून थोडी नाही, हे सगळे लावून ठेवेन. थोडं पाणी टाकते त्याच्यामध्ये, सगळा मसाला टाकेन त्याच्यामध्ये. आणि त्याच्या ते माशांना लावून ठेवशील तू? हा, हे माशांना सगळं लावून ठेवून देईन. हा आणि सगळं मग हे याच्यामध्ये मैदे आणि रव्यामध्ये मिक्स करेन हा. आणि मग तेलात टाकेन. ओके. आता हे जेवढा मसाला होता तेवढं ते सगळे माशांना लावते ना तू? हा, सगळे माशांना. मग सर्वांना कशाला लावते? थोडं थोडं लाव ना मग. नाही, हे सगळं त्याच्यामध्ये मिक्स होऊन गेलं ना, हा मग माशांमध्ये मस्त चाललं जातं ना आतमध्ये. हा थोडा वेळ असं राहू द्यायचं, मॅरिनेट असं करून ठेवून द्यायचं हा आणि थोडं उशीर नंतर मग करायचं, मग मस्त टेस्ट लागतं. सगळं अच्छा. माशांमध्ये चाललं जातं ना, तिखट बिकट सगळा मसाला बिसाला, मग मसाला. हे बघा सर्व म्हणजे जेवढे पण मासे आणले होते त्यांना मस्त ते म्हणजे असं पूर्ण मसाला वगैरे लावून दिला आहे. मॅरिनेट करून ठेवतो आपण, हा तसं करून ठेवलं. ओके. ते राहू दे काहीतरी, ते 2 पीस राहू दे लागल्यास, एवढंच लाव फक्त. ते 2 पीस राहू दे, एवढंच लाव. ते नाही तळत मी, चालेल का? हा ते नको तळू, राहू दे ते. आवडत मला. झाला ना मसाला, थोडासाच होता तरी पूर्ण याला लागून गेला ना. बरोबर केलं का नाही? आता काय मग, आता ते पीठ मध्ये फ्राय करशील का? हा, आता याला ठेवून देते साईडला. तेच मित्रांनो, ते आधी ते मसाला वगैरे घेतला होता ते तुम्ही बघितलं, त्याच्यामध्ये सर्व ते मिक्स वगैरे करून घेतलं गायत्रीने. त्याच्यानंतर माशांना इथं लावून म्हणजे ते मॅरिनेट करून ठेवायला लागतं ते. तर ते आता ते 2 मिनिटं मॅरिनेट करून ठेवणार आहे. ते नंतर बघा, कसे वाटतायत? कसे वाटतायत? मस्त वाटतायत ना. ते आता तव्यामध्ये फ्राय करशील ना तेव्हा भारी वाटेल गायत्री ते. टाक ना बरं, एक तरी टाक का अजून अजून गॅस? नाही ना, अजून गॅस त्याच्या सॉरी तेल टाकेल, गॅस चालू करेन. हे याच्यात आहे ना, हा थोडस आपल्याला कलर पाहिजे असतो तर कलर टाकायचा, नाहीतर असं पण आपण फ्राय करू शकतो. कलर पण टाकायचा? हा, ते टाक ना मग, कलर टाक ना. मला हातातून घेऊ द्या. हा ठीक आहे, दो. त्या पीठ मध्ये काय काय टाकलं गायत्री अजून? तिखट आणि हळद टाकलेली आहे हा, आणि मीठ टाकते. तिखट, हळद आणि मीठ टाक. मीठ. काय मैदा आहे ना तो? हा, मैदा आणि रवा. मैदा आणि त्याच्यात रवा. मीठ नाही टाकलं होतं आपण तेव्हा, याच्यात थोडं मीठ टाकते, जास्त पाणी हा, सुटतं टाक. ना. याच्यामध्ये थोडासा कलर पण टाकलाय ना, हा, थोडा जास्त. म्हणून ते असे लाल लाल दिसत आहेत ना. मस्त दिसत आहेत ना ते. आता ते पीठ मध्ये मिक्स करून ठेवते ना, हा, म्हणजे सर्व मिक्स करून ठेवशील का? हा, सगळे. हा ठेव. ते असं मग नंतर तव्यामध्ये फ्राय केल्यानंतर लाल दिसतील ना. मग ते पीठ लाल होईल ना. हा मग ते पीठ मध्ये पण फूड कलर टाकून द्यायचा ना थोडा. नाही. नको का? ते माशांमध्ये टाकलाय म्हणून. तेव्हा माशांमध्ये तो फूड कलर टाकलाय रेड कलरचा. ते पीठ मध्ये नाही टाकला गायत्रीने, कारण की असे पण लालच असतात ते. मग पहिले ते 2-3 फ्राय करून घ्या ना गायत्री. हा, थांबा, तेल तर गरम होते थोडं. हा तेल गरम. ती याच्यामध्ये तव्यामध्ये तेल किती टाकलंय? 2 चम्मच ना. हा, 2 चम्मच टाकले. आपल्याकडे काय पई बोलतात ना त्याला. हा, 2 पोळी. 2 पडी टाकलेत. बोलता येस नाही. अरे मग आपला भाषा मग पई बोलतोच त्याला, अशी बोलतायस तुम्ही. काहीच नाही बोलता. चालेल, बनव तू. झालं बघ, ते गरम तेल झालेलं आहे. तेव्हा आता मस्त तव्यावरती फ्राय करते. किती बसतील गायत्री? 2-3च बसतील ना एका तव्यामध्ये? नाही, मग जास्त बसतील, पण एवढेच लावून ठेवते सगळे एका सोबत ठेवून देते ना. हा
ठीक आहे. कारण की बुडत्या तेलमध्ये जर तळलेत ना मित्रांनो ते जास्तच ऑइली होऊन जातात. ते म्हणून मी तिला बोललो गायत्रीला की जास्त बुडत्या तेलमध्ये नको तो म्हटलं. जेव्हा अशा या तव्यामध्ये तळलेत ना रेड रेड होतात. म्हणजे याच्यामध्ये काय आलं बघितलं लाल झालेत ना हा आता. बस ना गायत्री तेवढं टाकू ना. ते बघा मस्त लाल होत आहेत आता. बघितलं का देखा मेरा आयडिया. हा कारण की या कमी तेलामध्ये ना गायत्री त्यांना जास्त तेल लागत नाही. एका सोबत टाकले ना हा. सगळे एका सोबत असं प्लेटने झाकून देईल ना मस्त वाफून जातील मग ते. हा थोडं स्लो घ्यायचं नंतर गॅस ना फास्ट करून द्यायचं मस्त कडक बनतात. अच्छा हम्म. चाल मस्त लाल बनतायत ना गायत्री ते. हा हा. ठेव आता एक किती वेळ ठेवणार ते तव्यावर. ते हा आता 5 मिनिटं नाही मग 10 मिनिटं. हा याच्यात ना थोडा कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता का कढीपत्ता कशाला टाकला. टेस्ट मस्त येते. हा का तो वास तर एवढा मस्त येतो ना मित्रांनो खरोखर सांगतो. म्हणजे जो गायत्रीने जो लाल कलरचा मसाला बनवला होता ना त्याचाच वास आहे. वास एक नंबर येतोय पण. वरात ना टाकू. कढीपत्ता. हा तो कढीपत्ता टाकला तर अजून जास्त वास यायला लागला. हा. आता याला ठेवून द्यायची प्लेट किती 10 मिनिटं ना. 10 मिनिटं. एक साइड 10 मिनिटं एक साइड 10 मिनिटं 20 मिनिटांमध्ये मासे फ्राय होऊन जातात. आता नाही ना सगळ्यांना असं पीठ लावून ठेवून देते. ते झाले का ते काढले गेले का हे टाकून. हा ठीक आहे चालेल लाव पीठ लावून ठेवून दे. टाक ना ते आता पूर्णच फ्राय करून घे ना ते. हा म्हणजे पूर्णच फ्राय करते ना. हा ठीक आहे करतो फ्राय आता. चालेल मित्रांनो गायत्रीने कसे मासे बनवलेत काय नाही तर कमेंट्स करून नक्की सांगा मित्रांनो. आणि चॅनलला प्लीज मित्रांनो चॅनलला आपलं सबस्क्राईब जरूर करून द्या. आणि मेन म्हणजे आपले घरगुती मासे बनवलेत मित्रांनो. म्हणजे असं काही म्हणजे वाईट कमेंट्स वगैरे काय करू नका. कसे मासे बनवलेत काय बनवलेत तर ते नक्की कमेंट्स करून नक्की सांगा मित्रांनो. गायत्रीने कसे मासे बनवलेत. हे बघा इथं फ्राय झालेत आता वाईट आपल्याला. comment काय करतील मी आता मी जेवण बनवलंय. हा जेवण बनवलंय हे बघा मस्त फ्राय झाले तर मित्रांनो मासे एक नंबर फ्राय झालेले. त्याच्यावरती कोथिंबीर टाक ना गायत्री. कोथिंबीर टाकून मस्त लागतील ते. चालेल मित्रांनो चला बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. हे बघा असं. अच्छा कोथिंबीर टाकते ठीक आहे चालेल चल बाय बाय कर गायत्री. चालेल सगळ्यांना बाय बाय. चालेल मित्रांनो चला बाय बाय. हे बघा हे मासे बनवले. हा